शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो। आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो 9 तारखेला GR काढला होता त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही 4 तालुके वगळण्यात आले होते। मात्र सत्ताधाऱ्यातल्या काही लोकांनी की 10 तारखेला आमच्यामुळे GR काढला असं जे गाजावाजा केला आणि 10 तारखेला जो 10 ऑक्टोबरला GR काढला त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या। त्यामध्ये वीज बिल माफ, शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या थोटांड दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकारनं केलं। मात्र महत्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही, त्यामध्ये इतर जिल्हे बसलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्या 10 तारखेच्या GRची आज होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध केला व गाजावाजा करणाऱ्या या सत्तेमधील लोकांना सुद्धा त्याचा निषेध करून आम्ही आज GRची होळी केली। आणि लवकरच जर सरकारनं विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मेकरसह इतर तालुके घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा GR काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना भुलवलं, फसवलं आणि थोटांड मांडलं की आम्ही हे तालुके बसवले। मात्र दुष्काळाच्या सवलती लागू केल्या पण विशेष पॅकेजमध्ये मदतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले कुठलेही तालुके बसले नाही हे आम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छितो। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आज शासन निर्णयाची होळी केलेली आहे। मेकर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसीलदारांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली की मेकरसह लोणार सगळ्या भागातले या शेतकऱ्यांना तिचा समावेश करावा। मेकर तालुक्यातील 265 विहिरी या अतिवृष्टीमुळे म्हणजे विहिरीचं नुकसान झालेलं आहे आणि तरी सुद्धा विहिरीला 30,000 रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली। 30,000 रुपयामध्ये ह्या विहिरी दुरुस्त होऊ शकत नाही, म्हणून आमची मागणी आहे की भरभक्कम मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे। अतिशय नुकसान झाले त्या नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।